नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक संतापजनक आणि एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातून। नसरापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण सध्या निर्माण झाले आणि याच पीडित चिमुरडीवरती काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले। या सगळ्या तिच्या घरच्यांनी हा महामार्ग सुद्धा रोखून धरलेला होता। नवले पुलावरती अनेक आंदोलक सुद्धा एकवटले होते। या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी नवले पुलासह अनेक रस्ते महामार्ग जाम करण्यात आले होते। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या चिमुरडीवरती काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले। पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी पार पडला। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी प्रीतम पुरोहित सध्या आपल्याला या संदर्भात माहिती देणार आहे। प्रीतम, आपण बघतोय की कालपासून या प्रकरणानं आता उद्रेक धारण केलेला आहे। काल नवले पुलावरती ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आलं, मात्र नंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या आंदोलकांना बाजूला करण्यात पोलिसांना यश आलं। अखेर रात्री उशिरा या चिमुरडीवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। आजचं सध्याचं वातावरण कसलं काय आहे तिथलं, आणि एकंदरीतच प्रशासन आता कशा पद्धतीने पावलं उचलते आणि आंदोलकांची काय भूमिका आहे? खरं तर काल उशिरापर्यंत तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। त्याच्यानंतर जी वाहतूक कोंडी झाली होती ती देखील सुरळीत करण्यात आली। मात्र कुटुंबियांची आणि स्थानिकांची, नातेवाईकांची एकच मागणी आहे की केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती यावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी। त्यामुळे भोर, राजगड अर्थात पूर्वीचा वेल्हा तालुका आणि राजगुरुनगर तिथे पुण्यामध्ये दुसरी घटना घडली, हे तिन्ही तालुके जे आहेत ते बंद असणार आहेत। त्याच्यामुळे जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तू सेवांवरती परिणाम होण्याची देखील शक्यता आहे। दुसरीकडे पुण्यामध्ये आज ठिकठिकाणी निषेध आणि आंदोलन करण्यात येणार आहे। अनेक राजकीय नेते किंवा सामाजिक मंडळी ही या पीडित कुटुंबियांची धायरी येथे आणि नसरापूर ज्या ठिकाणी प्रत्यक्ष घटना घडली त्या ठिकाणी देखील भेटी देणार आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण आपल्या भावना व्यक्त करतायत। काल देखील पोलिसांना हलकासा लाठीचार्ज करावा लागला, कारण परिस्थितीच तशी निर्माण झाली होती। वाहतूक कोंडी वाढत चालली होती। मात्र कुटुंबियांचा आक्रोश त्याहून तो अधिक तीव्र होता आणि तो त्यांनी करणं देखील तितकं गरजेचं होतं, कारण प्रशासनाला कुठेतरी जाग आली पाहिजे। असंख्य मुलींवरती रोज अत्याचार होतात, मात्र ही कालची जी घटना आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी होती। त्याच्यामुळे प्रशासन आणि शासन हे गांभीर्याने या घटनेकडे पाहतंय का? कारण कोर्टापर्यंत त्याला 7 मेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्यानंतर 7 मे नंतर काय युक्तिवाद होत आहे, त्याला फाशीची शिक्षा, त्या म्हणजे शिक्षा कठोरात कठोर कशी शिक्षा होईल याच्यावरती सगळे काही पुरावे सादर केले जात आहेत, त्याही देखील पाहणं महत्वाचं आहे। पण आजचा दिवस जो आहे तो पुण्यामध्ये देखील ठिकठिकाणी निदर्शनं, आंदोलनं, भेटीगाठी यावरती सगळा पार पडणार। नक्कीच प्रीतम, तू सोबतच आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचं।